नमस्कार, मी प्रशांत सोनटके. विश्वजय या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत औसा बस स्टँड या ठिकाणी. औसा मतदारसंघातील 105 गावे व निलंगा तालुक्यातील 68 गावे हे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेले असून आपण या ठिकाणी औसा नगरीतील काही मतदारांचा आपण कौल जाणून घेणार आहोत. पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपले गाव काय आपलं? कोण कोण? सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले, काय म्हणतं आपलं? ओमराजे आहेत ना कशामुळे? तुमच्या कामामुळे हा? कामामुळे काय काम आहे तुमचे? एखादे काम काही करतात, काही काम छोटं मोठं काम असेल, रोडचे काम असेल, कुठलं घरचं काम असेल, काही असेल तर करतात ती. ओमदादाच का? हा. आणि केंद्रात कोणाला पाचाल? कोणाला पाहिजे? केंद्रामध्ये कोण पंतप्रधान व्हावं असं वाटतं? कोण वाचेल तरी राहील पंतप्रधान. त्याचं काय सांग, आम्हाला माणूस बघायचा आहे, माणसाला वोटिंग करायची आम्हाला. माणूस कोण आता? ओमराजेला पहिले होते ते, पहिले त्यांनी 40 वर्ष केलं, त्यांनी काय केलं? काय विकास केला नाही का 40 काय वर्षात? केलं? त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी बनवली, स्वतः बनले, मस्त झाले, चांगले झाले. मग बाप नवरा त्यांचा भाजपामध्ये हा. आणि त्यांची मंडळी राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे सगळे पक्ष त्यांचेच नावावर झालेत काय? असं कसं? ठीक आहे. आणखी बोला की. काय बाय नाव काय आपलं? आमिर लिंबाग गाव औसा. काय म्हणताय आपलं? सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले, ओमदादा कशामुळे? फिक्स हा. कारण कळू द्या की काय तुमची 2 कामं केलेली सांगता का? नंबर एक माणूस हा. ओमदादा. आणि लोकसभेत कोण पाहचाल? आपल्या पंतप्रधानपदी कोण बघचाल? ही पुढला बघू पुन्हा. धाराशिव जिल्ह्याच्या खासदार म्हणजे ओमदादा फिक्स. या ठिकाणी तर अभिमन्यू पवार आहेत, ते म्हणतात की बाबा मी 50,000ची लीड देतो. हे आम्हाला काय माहित नाही. हा. दिल से कहो हा. फिर ओमदादा फिर से. ठीक आहे, ठीक आहे. कहो दादा फिर से. आणि काय नागरिक आहेत? नमस्कार. काय म्हणचाल मामा? या ठिकाणी काही नागरिक आहेत आणखी, आपण त्यांचं मनगत जाणून घेऊयात. नमस्कार मामा. नमस्कार. लोकसभेचं इलेक्शन लागलं सध्या, हवा कुणाची आहे सध्या? ओमदादाचे. कशामुळं? ओमदादा चांगले काम आहेत काय 2 काम आपले सांगताल का? 2 काम म्हणजे कुठले बी कामं घेऊन जाऊ, 2च नाही, कुठले बी कामं घेऊन जाऊ, म्हणजे शेतकऱ्यांचे असतील कुठलेही प्रश्न असतील, ओमदादासाठी चांगले कामं करतात, म्हणजे लोकांना नाराज करत नाही. खासदार म्हणून ओमदादाला पसंत आहे तुमची, ओमदादा. पंतप्रधान म्हणून कुणाला पसंत आहे? आता ते ह्याच्यातलं केंद्र राज्यातलं काय सांगते, जिल्ह्यातलं आपलं सांगू शकतो ओमदादा. आणखी काय नागरिक आहेत सर्वसामान्य, आपण त्यांचं मनगत. या ठिकाणी आणखी काय सर्वसामान्य नागरिक आहेत? आपण आलो औसा बस स्टँड वरती. या ठिकाणी चहाची टपरी आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांचा आपण कौल जाणून घेऊ. नमस्कार मामा. नमस्कार. सध्या हवा कोणाची चालू आहे आपल्याकडे? सध्या हवा मोदीची झालं आमच्याकडे. मोदी. गाव कुठलं आपलं? औसाच. हा. कशामुळे मोदी साहेब? मोदीसाठीच हवा चालणार. कशामुळे नेमकं काय 2 कारण सांगताल का? काय कोणा चांगले काम केलेत ना त्यांनी. काय केले सांगा की. आता काय आता त्यांनी सुधारणा केली. सगळे रोड नाल्या सगळे झाले प्रत्येक गावात, खेड्यात, पाड्यात सगळे. विरोधक म्हणतात की मग महागाई झाली, हे झाली, ते झाली. महागाई तर आता तसं उत्पन्न बी आहे ना, महागाई व्हायला काय होय, उत्पन्न बी तसं होत झालं. एकदा तुम्ही मोदीला कौल देणार? हो हो. आणि काय नागरिक आहेत, काय सांगाल? मोदीच्या काय कारण काय? कारण एवढी विकासाची कामं झाली अजून का काय सगळ्या इंडिया आघाडीतलं का नको तुम्हाला? इंडिया आघाडी का नको वाटते? काय कारण? इंडिया आघाडी हे राहुल गांधी का नको वाटते? त्यांच्यापाशी नेताच नाही इंडिया आघाडीकडे, त्यामुळे मोदी. काय सांगाल बाया? मोदी कशामुळे? सगळी योजना आणले की काय का काय काय दिलं तुम्हाला? आता पण लाभ काय झाला मागच्या गॅस दहा दिलं, हे दिलं. वर्षात? लोकसभेला मग आता कोणाला पसंत देताल तुम्ही? आता मोदीला. सध्या इथं अर्चनताई उभा आहेत महायुतीकडनं आणि ओमदादा हे महाविकास आघाडीकडनं उभा आहेत. मोदीलाच करणार. मोदी साहेबांना म्हणजे या ठिकाणी मोदीलाच उमेदवार समजून हे मतदान करणार होते असं यांचं म्हणणं आहे. आणि काय नागरिक आहेत तिथं, त्यांचा आपण कौल जाणून घेऊ. व्यावसायिक आहेत या ठिकाणी औसा बस स्टँड वरती, त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ, त्यांचा कौल जाणून घेऊ. काय सांगाल बाबा? हवा कोणाची चालू आहे? ओमदादा. कशामुळे? कशामुळे हवा ओमदादाची? ओमदादाची हवा नाही सध्या चालू. त्यांना नेमकं कारण काय? 2 कामं सांगा का ओमदादाची? कोणती काम केली? सगळे काम केली ते. हा. पंतप्रधान म्हणून कुणाला पाहतात? मोदीला. आणि खाली ओमदादा. चला, विश्वजय न्यूज हे असे एकमेव नेटवर्क आहे, आपले न्यूज चॅनल आहे. आतापर्यंत अवघ्या 3 महिन्यामध्ये 65 लाख लोकांनी आपले हे चॅनल पाहिले आहे. आणखी काही इथे नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांचा आपण कौल जाणून घेणार आहोत. नमस्कार मामा. काय म्हणता? सध्या हवा कोणाची चालू आहे?
काय माहिती बोला तरी कौल कुणाला राहील आपला हा काय सांगाल बाय हवा कोणाची चालू आहे माहिती नाही पण मी मोदीला मतदान करणार कशामुळं? म्हणजेच आता आमच्या इकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना करणार कोणतं गाव आपलं औसा प्रॉपर औसा आशिंताई उभा आहेत आणि ओमदादा उभा आहेत आम्ही मोदी साहेबांकडे बघून राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना करणार कारण दोन कारण सांगाल का कारण काम केलेत खूप मोदी मोदी साहेबांची साहेबांनी. दोन कामं सांगा 10 वर्षात सगळ्यात महत्वाचं कारण रोडचं नेटवर्क त्यांनी एकदम स्ट्रॉंग केलेलं आहे म्हणजे मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून रोड असं नव्हते जसं पाहिजे तसं पण अशात यांच्या काळामध्ये खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग नेटवर्क झाले रोडचं जे माझ्या मते काँग्रेस पक्ष करू रोड शकला नसता. दुसरं कारण काय सांगा दुसरं कारण बेरोजगारी खूप प्रमाणात कमी झाली कशा आधारे सांगा खूप मोठ्या मोठ्या फॅक्टरी त्यांनी रोड केल्यामुळे कंपन्या चालू झाल्या खूप मोठ्या गुजरातला मोठ्या उद्योग नेले म्हणते त्यांनी. ऐका सांगतो दादा रोडचं नेटवर्क स्ट्रॉंग झाल्यामुळे कंपन्या स्टार्टअप करायला म्हणजे प्रोत्साहित झाल्या कंपन्या स्टार्टअप झाल्या म्हणजे रोजगार आला पण आपल्यातले उद्योग हे गुजरातला गेले असं विरोधक म्हणतात आता त्याची काय आयडिया नाही सर त्याची आयडिया नाही गेले असतील ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत तिथं आपण त्यांचं कौल जाणून घेऊ काय म्हणतात त्याच्या हवा कुणाची चालू आहे सध्या आपण आहोत औसा बस स्टँड या ठिकाणी विश्वजय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी आपण औसा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांचे कौल जाणून घेणार आहोत उस्मानाबाद लोकसभेसाठीचा सध्या हवा कुणाची चालू आहे मामा सध्या हवा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं राजकारण जे आहे एकदम खालच्या पातळीला गेलं आहे सर्वसामान्याच्या प्रश्नाला कोणीही दाद देत नाही जेणेकरून शेतकरी असेल महागाई असेल किंवा बेरोजगारी असेल त्याकरता आम्ही असं ठरवलेलं आहे की हे भाजप सरकार बोलतून पाडायचं आणि आपल्या ओमराजे लिंबाळकर साहेबांना जो गरीब आहे किंवा गरीब कुटुंबातून जन्माला आलेला माणूस आहे सर्वसामान्यात मिसळणारा माणूस आहे त्या माणसाला साथ देण्यासाठी आम्ही सर्वजण पुढाकार घेत आहोत आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की ते भविष्यामध्ये ह्या मतदारसंघासाठी आणखीन चांगलं काम करतील कारण त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आणि शिवसेनेचे संस्कार हे कधीही वाईट नव्हते आणि पुढेही राहणार नाहीत एवढी फोडाफोडी झाली एवढी तोडातोडी झाली पण आपले निंबाळकर साहेबांनी स्वतःचा पक्ष कधी सोडला नाही आणि जनतेची नाळ कधी तुटू दिली नाही तर खासदार असावा ते एकनिष्ठ राहिलेत यामुळे तुम्ही त्यांना मतदान करणार आहात मी एकनिष्ठ राहिले आणि तो सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा खासदार आहे बरेचसे खासदार आमदार आपण बघतो की जे करून फक्त इलेक्शन कुठे पुढे येतात हात जोडतात मोठमोठे आश्वासने देतात बरं तुम्हाला ओमदादाचे आवडले दोन कामं सांगा दोन काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम हे राष्ट्रीय स्तरावर होत असतात पण सर्वसामान्य जनतेचा कॉल म्हणा किंवा कुठल्याही कामामध्ये त्यांना जर फोन केला तर ते ताबडतोब ते काम होतं त्यांचं हे काम मला आवडतं आणि दुसरं म्हणजे ते महत्वाचं म्हणजे आमच्या जनतेने निवडून दिल्यासारखं ते जनतेमध्ये राहतात त्यामुळे आम्हाला ओमराजे साहेबावर गर्व आहे काय म्हणतात मामा यामध्ये ते बरोबर आहेत का त्यांचं म्हणजे फक्त फायदा मला तर मोबाईल प्रोजेक्ट म्हणा विशेष काम म्हणा हे कुठं आहेत मतदारसंघात कामच नाही ना मोठा प्रोजेक्ट उद्घाटन नाही त्यांच्या हातामध्ये ते म्हणजे आम्ही नारळ पडत प्रचार वगैरे करत नाही तसा उद्घाटन वगैरे हावभाव करत नाही तसा किंवा गाजावाजा करत नाहीत सर्वसामान्य माणसाला काम महत्वाचं आहे ना त्याचं वरचं राजकारण काय चाललंय ह्याला कुठं महत्वाचं असतं वरच्या राजकारणाला खाल्ल्या सामान्य लोकांना काय घेणार आहे त्यांनी कुठलंही कामच करावं लागेल ना बरं सध्या महायुतीकडनं अर्चनाताई पाटील उभा आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ओमदादा उभा आहेत आपलं मत कुणाला आहे आणि माझं वैयक्तिक मत सांगण्यापेक्षा जनतेचं आता हे आपलं आपण लोकसभा कौल जाणून घेत आहोत आहे. सध्या म्हणलं तर मोदी विजयनं चालतंय मोदी साहेबाला का दोन कारण राष्ट्रीय लेवलचे काम जागतिक लेवलचे काम ह्याच्यावर लोक बघणार एका बाजून विरोधक म्हणतात की बाबा महागाई झाली गॅस वाढला कुठलंही सरकार आलं तर ते होणारच आहे की ती कुठं थांबणारी प्रक्रियाच नाही शेत- महागाई वाढल्या तर सारं शेतकरी हे पूर्णतः नाराज आहेत असं लोकांचं म्हणणं आहे असतील ना मोदी साहेबाचं जे आहे ते सगळ्या गोष्टीवर भाष्य करतात मग शेतकऱ्याच्या हमी भावावर का बोलत नाही हे जे बोलतात ना भाषणामध्ये मोदी गॅरंटी मग ते मग आमच्या शेती हा भावाचा हमी भावाची गॅरंटी घ्यावं ना रोजगारांना एवढ्या नोकऱ्यामध्ये पुन्हा नोकरी मिळाली प्रत्येक ह्याचे आज फॉर्म निघतात परीक्षा होतात त्याचे निकाल पुढे ढकलले जातात त्यामुळे काय मोदी सांगू मामा? हा? नोकरी भेटत नाहीत म्हणजे बेरोजगार वाढले. हे न्यू उमेदवार ना नाही, त्यांच्याकडे उत्तर द्या ना तुम्ही त्यांची बाजू घेतला म्हणून तुम्हाला विचारतो फक्त. काय म्हणायचं तुम्हाला ते म्हणते सुशिक्षित लोकांना हमी भाव नाही किंवा सुशिक्षित लोकांना नोकरी लागणार नाही.
हमी भावाचा ते मला विषय माहिती 50 वर्षापासून बी हेच चालत होता आलेला आहे. ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत तिथे आपण म्हणतो काय सांगाल मामा? शेतकरी त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे फोन उचलतात, पुन्हा कुठं काम असलं ऑफिसला तर डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला फोन करून सांगते. फोन उचलला किंवा एखाद्याचा फोनवरती काम केलं म्हणजे विकास म्हणता येईल का? हो, हा? तेच महत्वाचं आहे. तेच महत्वाचं आहे. काय सांगाल मामा? हो सर बरोबर आपली पसंती कोणाला आहे? एवढं कळू द्या. ज्याला वैयक्तिक कशाला अधिकार आहे? मोदी साहेब का? मोदी साहेबच का? मोदी साहेबच का? मोदी साहेब आमचे काम गरीब गोराला शेतीला विमा मिळतो टायमाला. आणखी काय नागरिक आहेत सध्या या ठिकाणी आपण त्यांचं म्हणून जाऊन घेणार आहोत. काय सांगाल बाय? बोला बोला. अहो सध्या कुणा चालू औषधामध्ये औषधाचं काय सध्या सांगू शकत नाही. गुप्त मतदान ठेवणार म्हणा की काय तर केस करताना आहे आपण त्यांच्या मनोगत जाणून घेणार आहोत. काय ग्राहक आहेत काय सांगाल बाय? सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहे. ओम दादा कशामुळं? सामान्य माणसाचे काम होते हा त्याच्यामुळे ओम दादा. काय काम केले तुमचे? एका दोन कामं सांगताल? काय नाही फोन केल्यानंतर कुठं बी पंचायत समितीला तहसीलला काही काम असू द्या 100% काम होते दादा. खासदार म्हणून दादा पाहता तर केंद्रात पंतप्रधान म्हणून कोणाला पाहतात? राहुल गांधी का? चांगला यंगस्टर नेता आहे. ठीक आहे ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत काय सांगाल मामा? सध्या हवा कुणाच चालू आपल्या इथं? बोला दोन शब्द. नको म्हणतात मामा सध्या बीज आहेत त्यांचा नंबर आलेला बहुतेक. काय सांगाल मामा? सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहे. राहुल गांधी कशामुळं? राहुल गांधी हा? राहुल गांधी चांगले माणसं आहेत. कशामुळं सांगा? गोरगरिबाची कामं करते. इथं उस्मानाबाद मतदारसंघामध्ये ओमदादा उभा आहेत आणि अर्चनताई पाटील उभा आहेत. ठीक आहे माहित नाही आपला चेहरा साहेब आपला. इथं राहुल गांधी बघून मतदान करणार. तुम्ही काय सांगा मामा? हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे उस्मानाबाद येते त्याच्यामुळे असं होईल की काय सांगता येत नाही. शिवसेनेमुळे हे होत ती काय होईल? ह्याला मतदान कमी पडेल असं वाटते. कुणाला? हे बैला त्या अर्चनताईला मतदान पडेल आणि ओमदादाला प्लस राहील. प्लस राहील असं वाटते आपल्या बरं, बरं. काय सांगाल मामा? बोला बोला. हा, बोला काय सांगाल? सध्या हवा कोणाची चालू आहे? आता तर उमेदवारी डिक्लेअर झाली. आता हवा कळल दुसऱ्या पक्षाची. पहिल्या रनिंग मधले ओमराजेची हवा होती, परंतु आता त्याचा स्पर्धी चांगल्या पद्धतीने उमेदवारी डिक्लेअर झालेली. आता कळल काय ते जनतेला, कारण स्पर्धा लागल्यानंतर उमेदवार बी महत्वाचा आहे ना पुढचा. बरोबर आहे. सध्या पण कौल कुणाचा राहील? आपण केंद्रात कौल पाहता आपण केंद्रामध्ये मोदींचाच कल राहणार. कारण दोन कारण सांगाल का मोदी साहेब आवडलेली 10 वर्ष? जागतिक लेवलला अर्थव्यवस्थेमध्ये झालेला बदल आणि राम मंदिर या दोन विषय जर आहेत, त्याच्यानंतर राम मंदिर हे सर्वसामान्य रोजगार वगैरे असेल किंवा आहेच ना हो. फुकट रेशन दिलंच की 5 वर्षी रेशन कोण दिलं आहे? काँग्रेसच्या काळामध्ये दिलं का? कोण दिलं नाही. पगार पाहिजे तुम्हाला, फुकट पाहिजे. 300 कोटी रुपये आता राज्य शासनाने दिले. ते कुठून दिले? आज एसटी मध्ये जायचं म्हणलं तर काल 2 शिवशाही गाड्या सोडल्या, फुकटच गेले ना पंढरीच्या वारीला लोक. मग कुठून गेले? त्याचा विचार केला पाहिजे ना. लोकांना सगळं फुकट बी पाहिजे आणि पुन्हा विकास बी पाहिजे. मग कसं होणार आहे? त्यामुळे मोदी येणारच आहे. त्याला काय विषयच नाही काय त्याचा. आणखी काय नागरिक आहे इथं औसा बस स्टँड या ठिकाणी आपण त्यांचं कौल जाणून घेणार आहोत. काय सांगलो मामा? बोला काय म्हणतात काय? इथं सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगलो मामा? सध्या हवा कोणाच चालू आहे? सध्या तर ओमदादाचे कशामुळं? की त्यांची जी कामाची जी पद्धत आहे ते खूप चांगली. काय दोन काम आवडली तुम्हाला? जसं की तरी एखादं फोन आलं, कुठल्या गोरगरिबाचं आलं, कुठल्या काही कुणाला काही त्रास असेल, काही असेल, कुणाचं काही असं प्रॉब्लेम असो, कुणाच्या शेताचा प्रॉब्लेम असेल, कुणाच्या ऑफिसचा असो, कसलाही प्रॉब्लेम असो, तो सॉल्व्ह करण्यासाठी 24 तास. खासदार म्हणून ओमदादा. केंद्रात पंतप्रधान म्हणून कोणाला पाहतात? सध्या तर केंद्रामध्ये कोण आहे मग आता जसं लोकांच्या वरती लोकांनी ठरवले त्यावरती. काय सांगलो सध्या हवा सध्या कोणाच चालू औषधामध्ये? ओमदादा. कशामुळं? दादाच काम चांगलं आहे. दादा एका फोनवर काम त्यांचं सॉल्व्ह करते. बरं इथे या ठिकाणी जे विद्यमान आमदार हे अभिमन्यू पवार साहेब त्यांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? नाही ना, त्यांनी तर लोकांच्या घर उद्ध्वस्त केले काय म्हणतात बीजेपी सरकारने. कसं काय? आज आमचा नंबर 1 धंदा होता इथं. त्यांनी आम्हाला लोकांच्या सांगण्यावरून आमचे धंदे अतिक्रमण म्हणजे काढले.
ते तर म्हणते मी महायुतीच्या नाही, 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 उमेदवार त्यांनी- अर्चनाताई पाटील यांना हा. 50,000ची लीड देतो म्हणते अवश्यमधून. नाही त्यांचं ते भ्रम आहे हम्म. काही नाही ओमदादाशिवाय कोण नाही काय म्हणतात हॉटेल मामा कशामुळे चांगलं काम करतो काय 2 कामं सांगाल का? सर्वांचे फोन उचलतात हा, फोनवर काम करतात हा. पंतप्रधान म्हणून कोणाला पाचल? पंतप्रधान म्हणून अजून कोण नाही चेहरा फक्त ओमदादा तुमच्या लेवलला 2 कामं सांगा ना ओमदादांनी केले तुम्हाला आवडलेली बाबा ओमदादाची. फोनवर काम केलं तसेच ते एक. आणखी एखादं दुसरं काय नाही तर आपलं जेवढं संपर्क होत तेवढं काय सांगाल बाया? काय होम दादा का ओमदादाच का भाऊ? खात्री आहे ना होम दादा विश्वास आहे होय. ह्या ठिकाणी आम्ही अभिमन्यू पवार आमदार आहेत. नाही नाही होम दादा आम्हाला खात्री ना अभिमन्यू पवार काम माहितीये का? मी 50,000 लीड देतो म्हणजे अर्चनाताई पाटील यांना. आमच्या गावाला काहीच केलं नाही तुम्ही कुठलं गाव आपलं? आनंदवाडी तालुका. ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत तिथं सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांचा कौल इथं रावशे मी हा मया काले का के काडगाव चालय ओमराजे निंबाळकर का ओमदादाच का हा नाही कारण फोन उचलते कोणाचा फोन उचलला म्हणजे विकास झाला का? भेटत्यात भेटले होते तुम्हाला कधी? परवा भेटला कुठं गावात आलत्या कुठलं गाव? शिवनीवाडी शिवणीवाडी. काय म्हणा बाया? हा, बोला तुम्ही मामाचं कौल घ्या ना. आम्ही लातूरच्या मामा आहेत. लातूरचे आहेत मामा काय म्हणाल? हवा शेतकऱ्याचा नेता ओम दादा का? बीजेपीच्या काळात 10,000 सोयाबीन 4,000 हा. मग हेच पैसे घेऊन आम्हाला शेतकऱ्याला देते ते दुसरी काय देते मोदी सरकार मोदी सरकारनं पगार केला का 2-2 हजार रुपये? काय उपयोग आहे आमचा भाव आमच्याच मालाला आम्हाला पगाराची गरज नाही हा. आमच्या योग्य भाव देऊ आमच्या मालाला शेतीला हा. बस झालं राम पगाराची मंदिर गरज. बांधलं तिकडे अयोध्येला. राम मंदिर तर जनतेनं पहिल्यापासून त्या अटल बिहारीच्या काळापासून चालते ते. हा, त्यांच्या हाताने यश आलं हा. कुणाच्या? मोदी सरकारचं हा. बांधलं जनतेसाठी ते काम चांगलं केलं त्या कामाचं ह्याच्यात नाही काय म्हणत बाया? शेतकऱ्याची वाट लागली आम्हाला. बायाचं काय तर म्हणणं आहे आपण त्यांचं जाणून घ्यावं आपण एकदा. काय म्हणलं? राम मंदिरानं का पोट भरतोय का लोकांना काम द्या लोकांना काम द्या लोक किती बेरोजगार आहेत आज किती मुलं शिक्षण घेऊन बसून आहेत त्यांना 2 टायमाचं खायला मिळणार झालंय आणि कशाचं राम मंदिर का आलंय लोकांसाठी करा काय तर काय म्हणत बाया? हवा किसकी है इधर? लातूर गाव लातूर के लिए. फिर भी राहुल गांधी या मोदी? क्यों राहुल गांधी क्यों? सबको अच्छा करता बोलते. आणखी काय नागरिक आहेत तिथे या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत त्यांचं मत जाणून घेणार आहोत. आपलं विश्वजय न्यूज नेटवर्क हे आतापर्यंत जवळपास काही महिन्यातच 35 लाख लोकांनी पाहिलेलं चॅनल आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. या ठिकाणी आणखी काय नागरिक आहेत आपण त्यांचं कौल जाणून घेणार आहोत. सध्या हवा कोणाच चालू आहे औषध? ओके हवा हवा किसकी कुणाच चालू आहे इथं सध्या? हवाची होय हवा का हा? लोकसभेची म्हणा हा, लोकसभेची हवा. लोकसभेची हवा ओमराजाची का हो? ओमदादाच का? ओम दादा काम करते गोरगरीबाचे हं. हा 2 काम कर्नाटक सरकारनं काय केले हं. शेतकऱ्याची माती केली कांद्याला भाव नको. 2-2 हजार रुपये. गाजर करायचे त्या पगारीनं काय राम मंदिर बांधलं. असे जर राम मंदिर बांधलं त्याचा शेवट काढला का त्यानं हा. हा इलेक्शन साठी काय बी करायला लागला उठो हा. हा मग इथं अर्चनताई उभा आहेत महायुतीकडनं आणि ओमदादा महाविकास आघाडीकडनं. हा मत आपलं महाविकास आघाडीला म्हणजे कोणाला? ओम दादाला आपलं काय मत आहे बाया? ओमदादा का हो, ओमदादाच का? चांगला माणूस आहे. गद्दार नाही. अजून काय सांगा? काय सांगायचं एकनिष्ठ राहिले म्हणून. एकनिष्ठ माणूस आहे. आवडले त्यांची कामं? एक नंबर फोन उचलते. कोण उचला म्हणजेच विकास झाला का? आपलं काम झालं विषय भेटला. हम्म. विकास काय असते आपलं काम झालं फोनवर कसलं ते. होय, काय सांगू मामा? मी लातूर मतदारसंघातला आहे. तरी बी सांगा काँग्रेस का भाजप? काँग्रेस का हो? सगळं देशमुखाकडे आमचा व्यवहार आहे सगळे आहे. मोदीने काय केले? राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधलं गोरगरीबाचे प्रश्न सुटले का? हा? राम मंदिर बांधल्यावर गोरगरीबाचे प्रश्न सुटले का म्हणलं? शेतीचा हक व कोणाचा मालाला भाव नाही खताला 18% GST काय आहे? भरपूर गेली जनता सर्वसाधारण जनता. हा अजून काय सांगा? काय सांगायचं एवढंच बसायला कशाला बोलायचं. काय म्हणू मामा सध्या हवा कोणाचा चालू औषध? काँग्रेस का हो? असू दे की, लातूरचे असून तरी आपण सर्वांचा कौल जाणून घ्यायचा आपल्याला. शेतकरी फाशी गेले का मग काय कुठवर बी तेच शेतकरी फाशी गेले तरी त्याला मदत करायचं. हम्म.
फाशी घ्यायची पळायला शेतकऱ्यावर. कारण काय फाशी घेण्याचं कारण आहे? कारण म्हणजे 8-9 हजार रुपये पिशवीला खर्च यायला सोयाबीनला सोयाबीनला हा. आणि तिचे होतात 9,000 रुपये. हम्म. का किती फाशी घेतलं हम्म. म्हणून फाशी घेतला म्हणून कुणाला मतदान करणार तुम्ही आता? काँग्रेस. काय सांगा बाबा या ठिकाणी आणखी काय नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांचा निवडणुकीशी अर्थार्थी काय संबंध येत नाही, त्यांचा आपण कौल जाणून घेणार आहोत. औसा बस स्टँडच्या शेजारी एक टपरी आहे, टपरी चालक आहे त्या ठिकाणी. काय सांगलो मामा? बोला काय म्हणतात सध्या हवा कुणाच चालू आहे लोकसभेत? चालू आहे, आता सगळ्याची चालू आहे. त्याला का काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आमदार उस्मानाबाद मतदारसंघात आमदार भाजपचा, नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे, खासदार शिवसेनेचा आहे. कोणाच्या कामावर खुश आहोत तुम्ही? सगळ्याच्याच कामावर खुश आहे. काय करा लोकसभेचं इलेक्शन लागलं सध्या. सध्या चालू आहे की 7 मेला मतदान आहे. हो 7 मेला मतदान आहे चालू काय आहे. राहिलं आपलं कौल? काय जी जनते सारखेच आपलं काय मत आहे बा? आपलं काय नाही निवांत. उत्तम नाही करतायत. बोला काय हवा चालू सध्या? बोला 2 गोष्टी बोला. सध्या इलेक्शन चालू आहे, युवक आहेत आपण बोललं पाहिजे. गेम खेळत बसले ते योग करताय. गेम खेळत बसते म्हणत आहेत. लोकसभेत इलेक्शन चालू आहे सध्या. बोलायला इलेक्शन लागलंय, मतदान कोणाला करायचं आणि काय करायचंय सांगाल का? मतदान अजून गुपित ठेवलं आम्ही. तुम्ही पण कुठे ठेवलं? ओमदादा येणारच ते चांगलं सामान्य माणसासाठी चांगलं काम करतात. आपण काय काम केलंय? हो भरपूर. तुमचं काय? आपलं ओमदादा औषध ओमराजे का हो? गोरगरिबाचे फोन उचलते फोनवर काम करते त्यांनी हा. म्हणून त्यांनी आमच्यासाठी त्यांनीच आहे. आणि केंद्रात पंतप्रधान म्हणून कोणाला बघतो? पण परंतु पुन्हा प्रश्न राहिला आता. हा. नंतर बघू की निर्णय घेऊ नंतर. ते ओमदादा हा सध्या ओमराजे 2 काम दादाचे आवडलेले. फोन लावल्याच्या नंतर पहिले रिंगला फोन उचलते त्यांनी. काम जी सांगतील ती त्यांनी फोनवर करतात काम. विरोधकांचं म्हणणं आहे फोन उचला म्हणजे विकास होतो का? तसं नाही ना, आमचं अडचण जी आहे आमची ती आमचं काम करायचं ना त्यांनी. बोला हवा सध्या कोणाचा चालू औषध? हवा आपल्यावर काय करायची, आपली हवा निघलेली आहे इथं. काम ना धंदा कसं काय? इथं आमदार काम आणले की मोठा गुत्तेदार आहे. हा. आम्ही ट्रॅक्टरवाले रस्त्यावर आलो झाडाखाली बसून. हो का? काय करायचं सांगा. आपलं ट्रॅक्टर आहे, हा ट्रॅक्टर आहे. डिझेल कमी झालं म्हणाल की? काय करावं, 2 रुपयानं कष्टच करावं ते आम्हाला. 2 ने कमी झालं. आता काम मिळाले म्हणलं की इथलं गुत्तेदार लातूरचा आहे दांडगा, हा. आमदारचाच माणूस. कोणी आमदार कुठला का आमदार असणार, सारे खासदार आमदार त्याच गतीचे आहेत इथं. बरं. त्या पक्षाचे ह्या आमदार पक्षाचे. ओमदादा आहे ते आज मोहिनी पवार आमदार. काय बी केलं तर काय बस निष्पन्न नाही औषधल्या लोकांना. हा. फक्त पुढाऱ्याचं गाव आहे. हा. हे ट्रॅक्टरचे काम करणारे रस्त्यावर आलेले आहेत सध्या. हा. कुठलं पक्ष आणि कुठलं दार आहे, कुणाचं मतदान मतदान काय करायचं आपल्याला. करायचं, फक्त त्या दिवशीच विचार करायचा मतदान करताना. घ्या हो, मी नाही, मी बोललो म्हणजे खरं बोललो. माझ्या घराच्या बाजूला माहित आहे हे होणार आहे म्हणून मी हे बोललो. होय काय सांगा? काय नाही बघा, जे उदाहरण आहे तसे ते आदल्या दिवशी आम्ही विचार करू जाताना रस्त्यानं. होय पुन्हा आलं त्याच्या मागे जाऊ. काय मत आहे? काय नाही, आमदारकी खासदारकी काय नाही. हा. मतदान तर करावं लागणार आहे की? मतदान तर करायचं त्या दिवशी आपल्याला मतदान करायचं, त्या दिवशी करायचं मतदान. आपण विचार करायचा बाबा कोण उमेदवार चांगला आपल्याला जे पटतंय त्याला मतदान करायचं. बाकी तर सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. चित्र तर स्पष्ट झालंय. सुशिक्षित बेरोजगार आहेत बाकी तर सगळे. कुणाला काम नाही, धंदा नाही, काय नाही. चित्र स्पष्ट झालंय. महायुतीकडनं अर्चनताई पाटील आणि महाविकास आघाडीकडून ओमदादा. जेव्हाची तेव्हा विचार करू ते. तेव्हा विचार करून म्हणालेत, त्यांचा आपण मनगत जाणून घेणार आहोत. तर आपण होतो औसा मतदारसंघामध्ये की जो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. औसा मतदारसंघातील 105 गावे व निलंगा तालुक्यातील 68 गावे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी जोडलेले आहेत. तरी आपण औस्यामध्ये आज येथील नागरिकांचा कौल जाणून घेतलेला आहे. यामध्ये येथील नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.